याची जुन्या कीर्तनकार जे गाथा सांगायचे, गाथापाठ होती, त्यांच्या तोंडातला विषय असा आहे, प्रल्हादजीच्या मागण्यामध्ये न मागणं आहे. ऐकलं सगळ्यांनी? हे गाथा सोडवणारे सांगतात, हे युट्यूबच्या कीर्तनात सापडणार नाही. तिथे आहे एक होती सासू, एक होता जावई, या गप्पा ऐकायला मिळतील. आणि गप्पांचा टप्पा पूर्ण करणारे आप्पा महाराष्ट्राला लागलेले. अरे गाथा सांग ज्ञानेश्वर बाबा. झालं. दुसरं उदाहरण, आता गरीब माणसाचा मुलगा मामाकडे शिकत होता. आता त्याचं काय झालं, गणपती पुढे नाचायचं, देवी पुढे नाचायचं, तू आगे बढो हम तुम्हारे साथ है, असं काहीतरी. आणि 100 पैकी 28 मार्क मराठी, 100 पैकी आणि 25 मार्क गणितामध्ये. कुठून घेतलं? घरी टेलर काम शिक. मला टेलर काम आवडतं. टेलर म्हणजे आपलं कपडे शिवणारा. हा, छान. कारण सांगू का तुम्हाला, सुट्ट्यान पीस 400 रुपयाचं शिलाई 800 रुपये. आता हे तुम्हाला का असं आलं? अरे नवीच 400 रुपयाचा कपडा, 800 रुपयाची शिलाई. आम्ही हे धोतर 14 महिने वापरतो आणि 14 वर्षाची कोदडी तुमची. आम्ही काय जे अर्थमंत्री आहेत त्यांना सुद्धा हे माहित नसतं. त्यांना मोठा अर्थशास्त्र माहिती आहे. ऐका, ते टेलर काम करायला लागला. त्याच्या घरी पाहुणं रावळं यायचे त्याला पाहायला. मुलगी देणारे काय सोयरीक म्हणतात ना, सोयरीक यायची. अहो पाहुणे, तुमच्या लेकराला घरी ठेवायचं, आम्ही परक्याकडे कसं जायचं त्या मुलीला बघायला, मुलाला बघायला. आमची मुली बघायला तुम्ही आमच्या घरी आले ना, मग तुमचा मुलगा तुमच्या घरी पाहिजे ना. पाहुणे रावळं करत जायचे. मग ती म्हातारी गेली भावाच्या घरी. कस काय येणं केलं ताई? म्हणून मी ज्याला घेऊन जाते, ज्याला पाय सोयरीक आलेली 2-4-5 ठिकाणची, तेवढ्यात हिची भाऊजाई, हा टेलर काम करणाऱ्याची मामी म्हणे, नणंदबाई तुमच्या घरी रान नाही, हा सातबारा नाही, मातीच्या भिंती, लाकडाचं घर, केंद्र सरकार राज्य सरकार मिळून सरकारी नोकरी नाही, तुमच्या घरी कोण मुलगी देणार आहे? नोकरी नाही, काहीच नाही. तो टेलर काम करता करता बोलला, मामी तुम्ही जे बोलले ना 100% बरोबर आहे. आमच्या घरी कोणी मुलगी देणार नाही, पण आम्ही असे गरीब आहोत आणि असे स्वाभिमानी आहोत, आम्ही कोणापुढे हात पसरवणार नाही. तो आपला स्वाभिमान म्हणतोय. पण माझं एक म्हणणं ऐकाल का? म्हणजे काय ते ऐकून घ्या. म्हणजे सांगा काय आहे, माझी आई तुमची नणंद, माझ्या आईच्या तुम्ही भाऊजाई. बरोबर आहे? बरोबर आहे. नणंद भाऊजाई विणी होऊन जा. काहींच्या ध्यानात आलं, काहींच्या आलं लूज कॉन्ट्रॅक्ट. तुम्ही विणी होऊन जा म्हणजे तुमची मुलगी मला द्या. याच्या न मागण्यात मागणं आहे. पहिल्या प्रल्हादींच्या मागण्यात न मागणं. आणि एक आता तिसरा प्रकार, बाबा पाकिट कितीचं भरायचं? मी आलेलो आहे 432 किलोमीटर वरून 864 किलोमीटर रिटर्न, आणि त्यात नाकं भरलं 6 ठिकाणी, ड्रायव्हरचा भत्ता, अमुक ढमुक. हे उघड मागणं आहे, संकोच नाही, काहीच नाही, उघड मागणं झालं. हे मागणं झालं. आणि मग तुकाराम महाराजांचं मागणं कोणतं आहे?